नमस्कार मंडळी, नाद गावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आता आपण आहे दावडी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी। दावडी गावाचं नाव आणि नवले कदम जुगलबंदीचं नाव ज्या बैलांनी महाराष्ट्रामध्ये गाजवलं असा राणा आपल्या सोबत आहे। राणा असेल किंवा त्यांच्या दावणीच्या अजूनही बैल आहेत, तर त्यांच्या दावणीची आपण मुलाखत या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून या अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत राहतात चांगल्या बैलांची। आणि जो पळतोय खरंच त्याची आपण नक्कीच मुलाखत घेतोय, तर अशाच मुलाखती चॅनलला येत राहतात। त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तुम्हाला चॅनलला जो व्हिडिओ पडतो त्याची नोटिफिकेशन आली पाहिजे, त्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आणि त्याच्या वॉलवरती क्लिक करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। दादा नमस्कार। नमस्कार। आपला परिचय थोडक्यात करून द्या। मी राहुल बाळासाहेब कदम, माजी उपसरपंच दावडी। आता तुमचा जी बैलगाडा शर्यतीचा तुमचा नाद आहे, तर कोणाच्या नावाने गाडा वगैरे पळतो ते? गाडा सचिन शेठ वाल्मिक नवले यांच्या नावाने गाडा पळतो। कदम नवले जुगलबंदी या नावाने आपला गाडा पळतो। तर तुमच्या दावणीला जी बैल आहेत, तर थोडक्यात आपला परिचय करून द्या। आता मी हा जो धरला याचं नाव वगैरे काय? याचं नाव पक्ष आहे। आत्ताच एक 10 दिवसापूर्वी म्हैसूर जातीचा बैल असून तो 10 दिवसापूर्वी खरेदी केलेला आहे। कुठं भविष्यात याचं पळवायचं कुठं नियोजन आहे काय? अजून याला रेसल चालू आहे, अजून त्याला काय पळवलेलं नाही। थोडे दिवस रेसल देऊन त्याला थोड्या दिवसात घाटामध्ये आणायचं आहे। ठीक। याचं काय नाव आहे? याचं नाव PSI। PSI असं का बरं नाव ठेवलं? काय वेगळंच काहीतरी? हा थोडा रागीट स्वभावाचा असल्यामुळं याचं नाव जाणीवपूर्वक PSI असं ठेवले। कुठून खरेदी वगैरे केलेली काय? हा काचोयांकडून खरेदी घेतलेला आहे। म्हणजे कांड्यावरती पळतोय, चालू कांड्यावर सगोरा घेतलेला आहे हा काचोयांकडून। कितीची खरेदी आहे काय? ही 80,000 रुपयाची खरेदी आहे। काय बघितलं तुम्ही? आता समजा रागीट आहे पण अजून पाळण्यासाठी भरपूर गोष्टी लागतात। त्याचं शरीर असं लांबलचक आहे, पाठीवरती कुठेही भावरा वगैरे नाही। शरीर लांबलचक असून पुढच्या पायामध्ये आपरा आहे, कानामध्ये थोडासा बारीक आहे आणि छातीवरती ताड छातीवरती चालतो। आणि ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या अंगामध्ये पाणी जास्त आहे, गरम पाणी जास्त आहे। याचं काय नाव आहे? याचं नाव इंद्रा। वय वगैरे किती याचं साधारण? याचं वय 4-4.5 वर्ष। दातामध्ये सांगायचं झालं? दातामध्ये हा 6 दाती झालेला आहे। आत्ताच एक 6 महिन्यापूर्वी याला हे केलेलं आहे, चापलेलं आहे। आणि हा कांड्यावरती दोन्ही खांदी फुल स्पीडने पळतो। आपल्या राणा पुढं कांड्यावरती 40 फुटावरून पळणारा बैल। कुठून खरेदी केली होती याची काय? याची खरेदी वडगाववरून केली होती, एक मित्राकडून घेतला होता आपण। त्यांच्याकडे पूर्वी कांड्यावरती पळत होता, त्याचं स्पीड पाहून त्याची पळ बघून हा आपण आपल्या राणा पुढे जाईल त्या हिशोबाने त्याला घेतला। आणि बऱ्याच घाटामध्ये तो राणा पुढं आणि बाकी बैलांपुढे कांड्यावरती चांगलं पळतो। बाकी स्वभाव वगैरे काय सांगशाल त्याला, कसं आहे काय? हा जरा थोडासा दचके बैल आहे, दचकतो थोडासा, पण तसा गरीब आहे, मारत बिरत नाही, काय नाही, एकदम शांत आणि गरीब बैल आहे। राहुल दादा, आता आपण तुमच्या दावणीची ओळख करून घेतली, पण तुमचा हुकमी अक्का आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जो आता सगळ्या टॉपला पळतोय, टॉपला स्पीड किंग राणा, ते बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये तुमची सुरुवात कधीपासून आहे किंवा काय? बैलगाडा क्षेत्रामध्ये सुरुवात तशी एक 10 ते 12 वर्षापासून आहे। बऱ्याच दिवसापासून गाड्याचा नाद आहे, बरीच बैल होऊन गेली, पण आम्हाला राणासारखा पहिल्याच असा बैल भेटला जो सुरुवातीपासून आणल्यापासून आतापर्यंत त्याने आमचं कुठे नाव पडू दिलं नाही। कुठून राणाची खरेदी वगैरे कुठून झाली? राणाची खरेदी आम्ही माहेशिरसून पुष्यगावच्या तिकडनं छकडीचा घेतला होता। छकडीला फुल स्पीड लावायचा, पण वरती शेंड्याला थोडासा कमी व्हायचा म्हणून म्हणलं हा घाटामध्ये आपल्या 400 फुटाच्या अंतरावरती व्यवस्थित चालत। तिथून आम्ही राणा 70,000 रुपयाला छकडीचा आणला होता। थोडक्यात आता जवळजवळ 20-25 लाखाच्या खरेदी होत्या, 30-30 लाखाच्या पण खरेदी झाल्या, पण त्या कुठे दिसत सुद्धा नाही। आताची परिस्थिती अशी,
तर 70,000 म्हणजे एकदम चांगला टॉपची तुम्हाला वस्तू लागली. तर मग काय तुम्हाला कशी कल्पना म्हणजे तिकडची माहिती कोणी सांगितली होती किंवा काय? आता तिकडची माहिती आम्हाला कोळ्याचे बागा शेट्टिंगले हा. त्यांनी आम्हाला हा बैल सुचवला होता आणि हा घेऊन दिलता. तो इथं आणून आम्ही त्याला ट्रेन करून करून सराव देऊन त्याला रुटीनला आणला. आणि मग आणल्याच्या नंतर पहिल्यांदा आम्ही रेटवडीच्या घाटामध्ये त्याला झोपला. तिथं आमची 1 नंबर मध्ये बारी पण झाली आणि 1 नंबरची फायनल पण झाली. तेव्हा ती पहिली मोटरसायकल आमची आम्हाला भेटली रेटवडीमध्ये 1 नंबर फायनलची. तिथून पुढं जो राणा स्पीड लावायला लागला तर पहिल्याच बारीपासून तर घाटाच्या राजापर्यंत बरेचसे रेकॉर्ड त्यांनी केलेले आहेत आतापर्यंत. तुम्ही आणला त्यावेळेस रानाचं वय वगैरे किती होतं काय? आम्ही 1-2च वर्षापूर्वी त्याला आणलेलं आहे. त्यावेळेस 4-1 वर्षाचा बैल असेल, 4 दात बैल होता. तुम्ही आणला त्यावेळेस. मग आणल्याच्या नंतर त्याने इथं 6 दात झाला तो. आता तुम्ही म्हणता आणला आणि त्यानंतर रेसल देऊन एक पहिल्याच घाटात तुम्ही 2 व्हीलरच आणले म्हणायचं. हा. तर एवढं बैलगाडा शर्यत क्षेत्र म्हणलं एवढं लवकर यश येणं म्हणजे 70,000ची वस्तू घेऊन एवढ्या मोठ्या यशात लगेच जाणं सोपी गोष्ट नाही. काय सांगा कसा अनुभव काय होता तो, काय सांगायचं? हा एक नशिबाचाच भाग म्हणावा लागेल आमचा कदमनवली बैलगाडा संघटनेचा. कारण आम्ही भरपूर बैल घेतली. 15-15 लाखापर्यंत आमच्याही खर्च झाला. 70 ते 80 बैल घेतली. त्याच्यामध्ये हाच एवढा एक बैल असा आम्हाला भेटला. तो सुरुवातीपासून तर आजपर्यंत जसे दिवस वाढत चालले तसं तो त्याचं स्पीडही वाढत चाललंय. प्रत्येक एक नवीन घाटात नवीन तो रेकॉर्ड करतोय. नवीन ठिकाणी जेवढी होता येईल तेवढी आतून मारी आणतोय. आणि सगळ्या टॉपच्या बैलांबरोबर जवळजवळ बऱ्याचशा सगळ्याच टॉपच्या बैलांबरोबर तो आतापर्यंत पाहिलेला आहे. नाही पण कसं होतं, राणा आणला तुम्ही पण मागचं एक सीझन मला वाटतं राणा एवढा फॉर्मला नव्हता. आणि आता ज्यावेळेस त्याला जास्त घाटाचा अनुभव येत चाललाय तसं त्याचं स्पीड वाढलं. तर आता जुगलबंदीला म्हणजे कसं नियोजन करता तुम्ही काय? आता कसं होतं, ज्यावेळेस आणला त्यावेळेस सुरुवातीला तो फक्त बारी पहिल्यात लावत होता. सुरुवातीला आपल्याला फेरायला पण चांगला बैल त्याच्या बरोबर भेटत नव्हता. आम्ही 8-10 बैल खरेदी केली, त्याच्याबरोबर जोडली. पण 1-2 ते 3 घाट झाला की त्याला बैल काय असा पुरत नव्हता. प्रत्येक वेळी काय व्हायचं, 1-2 घाट बैल त्याच्या बरोबरच जायचा, 3ऱ्या घाटाला बैल कमी व्हायचा. त्यामुळे बैल फॉर्मला येत नव्हता. पण यंदाच्या सीजनला कसं झालं, जेव्हापासून आम्ही एक नवीन स्पीडचा बैल पाहत गेलो, बैल थोडा स्पीड लावायला लागला. मग त्याच्याबरोबर तेवढ्या जोराचा बैल घातल्याच्या नंतर त्याचा आणखी स्पीड वाढत गेला. जसा ओम्या घातला तिथून पुढं 6 महिने ओम्या बरोबर पाळणारा हा एकमेव भाकडे आहे. आतापर्यंत बैलगाडा क्षेत्रामध्ये ओम्या बरोबर कंटिन्यू 6 महिने हा एकटाच बैल पाळला. त्यानंतर आम्ही बरीचशी बैल घातली. त्याच्यामध्ये पक्ष असेल, त्याच्यामध्ये बालमा असेल, याचा मण्याबरोबर पाळणारा बोक्षणचा बालमा. तर त्या बालमा बरोबर घातला. बऱ्यापैकी जवळजवळ चांगली बैल आरकेचं लक्ष असेल, माझे सगळे टॉपची बैल त्याच्या बरोबर घातली. पण जशी बैल घालत गेलो तसं त्याचं स्पीड वाढत गेलं. कसं होतं, ज्यावेळेस तुम्ही आणला छकडीचा बैल आणल्यानंतर लगेच कोण विश्वास ठेवत नाही. लगेच तुम्हाला चांगली बैल पण कोण टॉपची देत नाही. पण ज्यावेळेस या वर्षी राणा चांगल्या स्पीडला लागला तर आता लोकांचे फोन बी न्यायला सुरुवात झाली का कसं? आता बऱ्यापैकी सगळ्याच गाड्यावाल्यांचे फोन येतात. सगळेच जण म्हणतात आपण एकत्र करू. आता सर्व मित्र परिवार असेल, आमचा संघटना असेल, सगळ्यांच्या विचाराने आम्ही जो योग्य वाटेल त्या हिशोबाने जुळवणूक करून घाट काढून घेतोय. आता तुम्ही म्हणता ओम्या बरोबर हा एकच फाकड्या पळाला, ही खरी गोष्ट आहे. कारण ओम्या बरोबर लयतले 3-4 घाट झाले का बैल टिकत नाही. तर काय रानाचं काय रहस्य काय तुमच्या लक्षात काय आलं बाबा, याच्या ओम्याचं स्पीड म्हणजे भरपूर भयानक स्पीड आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे टॉपला पळतो तो बैल, 1 नंबर मध्ये पळणारा बैल, आणि त्या तुमची सावड झाली. तर राणा एवढे जवळजवळ 5-6 महिने पळाला त्याच्याबरोबर. तुम्ही काय अभ्यास केला रानाचा, कसं काय एवढा म्हणजे टिकला त्याच्याबरोबर, काय सांगता? आता रानाचा विषय असा आहे, हा बैल फक्त घाटात गेल्यानंतर जास्त रागीट आहे. तसा तो घरून निघालतो शांत बैल आहे. झोपताना पण तो जास्त हालचाल करत नाही. त्याची झोपणी वगैरे शांततेत होती. त्यामुळे तो त्याची एनर्जी सुरुवातीला वाया जात. त्यामुळे ओम्या बरोबर तो हा मला सुरुवातीला वाटत नव्हतं एवढं स्पीड लावेल. पण ओम्या झोपला आणि कोणता झोपला तो सहजगीत निघून जातो. एकदा बैलाला खाली म्हणजे कसं गडबड होत नाही, त्याला त्रास होत नाही, तो झोपायला त्रास देत नाही. त्यामुळे त्याची एनर्जी
टिकून राहते. एनर्जी टिकून राहिली का बैल सहज स्पीड लावतो. आमची नजर पडेपर्यंत बैल निघून गेला. आतापर्यंत असं एकही घाट नाहीये का बैलांनी पाठण टाकवली किंवा बैल जास्त कमी आलाय. एकदा बैलाला झुपणी बसली का बैल माग बघत नाही. तर एवढा मोठा दावणीला बैल सांभाळायचा तर दिवसभराचं म्हणजे दिनचर्या कशी असते त्याचं, खाण्याची वगैरे, रतिबाचा टाइम टेबल काय 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 तुम्ही कसं नियोजन करता दिवसभराचं काय? आता आम्ही सर्व शेतकरी कुटुंबातले असं विशेष काय नियोजन नाहीये. बाकीची बैल सांभाळतो त्याच पद्धतीनं आपण हा सांभाळतो. फक्त रुटीन रतिबाचं रुटीन कसं आहे, सकाळी 1:07च्या आसपास द्यायचं, संध्याकाळी 1:07च्या आसपास द्यायचं. बाकी आपलं रेग्युलर सकाळचा कडबा 3 टाइम, नंतर संध्याकाळी हिरवा चारा. हिरव्या चाऱ्यामध्ये गिन्नी गोल असेल, मका असेल, शाळू असेल. बाकी विशेष असं काय लक्ष नाही. बाकी बैलांसारखंच. रतिबामध्ये काय देता? रतिबामध्ये मकाचा भारडा आहे, उडदाची डाळ आहे, कोरमा आहे. तसं आम्ही त्यांना काजू बदाम घालून पाहिलं पण त्यात बैल थोडा ढिल्ला आला. तब्येत लय पटकन वाढते म्हणून पचन करायला जरा त्रास आहे काजू बदाम. त्रास होतो. लोक सांगतात आम्ही काजू बदाम चारतो हे. हा आम्ही चारून पाहिलं, आम्ही घालून पाहिलं पण ते काय होतं पचत नाही आणि शरीर पटकन वाढते, जास्त होते शरीर त्याने. आता विषय कसा होतो, एवढा नाही का संघट नाही तुमची बऱ्यापैकी पोरं बिरे, तर घाटा बिटात गेल्याच्या नंतर किंवा हा बैल झुपायचा आपल्याला, तर तुमचं नियोजन म्हणजे कसं असतं? तुम्ही एखादा बैल जर झुपायचा तर रानाबरोबर बैल हा टिकल नाही टिकल हे नियोजन कसं करता? नाही आता हे कसं असतं, बैल झुपायच्या आधीच जो बैल झुपायचा तो कंटिन्यू घाटामध्ये आम्ही असतो. असं पाहताना पाहतो त्यावेळेस ज्यावेळेस बैलाचं ते स्पीड दिसतं शेजारच्या पण आपल्या आणि ह्या बैलाची सावड होईल, त्यानंतर आम्ही त्या पार्टीशी कॉन्टॅक्ट करून नियोजन करून त्यांना संपर्क करून सर्व ग्रुपला विचारून आमच्या सर्व मित्र परिवाराला विचारून सगळ्या पोरांचा विचार झाल्याच्या नंतर मग आम्ही ठरवतो बा हा बैला संग आम्हाला या ठिकाणी बैल झुपायचे. आमच्या मुलांचा निर्णय झाला मग आम्ही फायनल करतो. आता एक असा सरळ प्रश्न आहे तुम्हाला ओम्या, काय झालं चिखलीचा घाट होता आणि भरपूर लोकांची चर्चा होती की बाबा राणा आणि ओम्या घाटात दिसला पाहिजे एकत्र, आणि त्याच्या आधी तुमची सावड फुटली होती मला वाटतं. तर काय नक्की मग काय कारण झालं होतं किंवा काय? कशाला म्हणजे सावड फुटायला काय कारण काय होते माहिती का तुम्हाला? ह्या जोडीवरती किंवा आता चिखलीचा घाट ज्यावेळेस झाला त्यावेळेस चर्चा अशी झाली घाटात बाबा रानाची आणि ओम्याची ही ज्यावेळेस सावड होती त्यावेळेस रानाची पळी वेगळीच असती बाकीच्या बैलांपेक्षा. जो राणा पळतो बाकीच्या बैलांबरोबर त्याच्यापेक्षा ओम्याबरोबर वेगळा पळतो राणा. काय सांगशाल त्याबद्दल? आता काय आलं, पहिले ओम्याची राणाची सावड जवळजवळ 6 महिने होते. 6 महिन्यानंतर वडगाव काश्मीरमध्ये जरा थोडस बैलाला आमच्या लागलं. तिथे थोडस वरती टपरीला बैल कमी झाला, वर गेलो लागल्याच्या नंतर आमचं आणि वारंगे मामांचं बोलणं झालं का बैल आता काय 15 दिवस झुपता यायचं नाही, त्याच्या पायाला थोडीशी जखम आहे. मग ते म्हणलं तर 15 दिवस तर मी काही बैल बांधून ठेवू शकत नाही, उभा ठेवू शकत नाही, म्हणून त्यांनी दुसराच वाढला. त्यांचं व्यवस्थित चाललं तोपर्यंत त्यांनी झुपला. नंतर आमचाही बैल बरा झाल्याच्या नंतर त्यांची सावड चालू होती म्हणून आम्ही मग रामा म्हणून बैल होता बापू शेठ आल्लाडचा, त्या बैला संग 2 घाट काढले. त्यानंतर विनायक आबा मोरे पक्षा महाराष्ट्र केसरी पक्षा ग्रुप त्यांच्या बरोबर आम्ही 3 घाट 4 घाट बारी केली. आता त्याच वेळेस पक्ष झोपल्याच्या नंतर जसं तुम्ही म्हणता ओम्या बरोबर राहण्याची पळ तशीच पक्षा बरोबर पण मेदनकरवाडीमध्ये चांगल्या वाऱ्या होत्या. घाटही चांगला होता, फळही चांगला होता. तिथे आम्ही घाटाचा राजा राहिलो. तिथे रानाने चांगलं स्पीड लावलं होतं, पक्षाने त्याला बऱ्यापैकी साथ दिली होती. कांड थोडस जवळ येऊन सुद्धा आम्ही दिवसभर तिथं घाटाचा राजा राहिलो होतो. आता बक्षिसांचा सिलसिला म्हणजे राणा आल्याच्या नंतर किती बक्षीस किंवा पैशात जर सांगायचं झालं किंवा गाड्या वगैरे किती 2 व्हीलर वगैरे किंवा अजून त्याच्यापेक्षा मोठी बक्षीस भरपूर राणाने आणली तर किती बक्षीस आणली असतील साधारण? काय काय सांगशाल आतापर्यंत? आता बक्षीस सांगण्यापेक्षा आम्ही बक्षीस म्हणून राणाला आजपर्यंत पळावलाच नाही आणि आम्ही कोणत्याही ठिकाणी बक्षिसाची अपेक्षा ठेवली नाही. जवळजवळ राणाने 30 ते 35 2 व्हीलर 4 बुलेट, त्याच्यामध्ये कोया असेल, चिखली असेल, दावडी असेल, अशा 3-4 ठिकाणी बुलेट, 2 ठिकाणी ट्रॅक्टर, त्याच्यामध्ये चिखली असेल, दावडीला 3ऱ्या वर्षाला ट्रॅक्टर होता,
पाब महाराष्ट्र केसरीला पण साहेब केसरी झाली. साहेब केसरीला पण स्कॉर्पिओचा मानकरी आम्ही. तिथे 1 नंबरची फायनल आमची झाली होती. महाराष्ट्र केसरी मागच्या वर्षी भरली होती रामदास शेठ ठाकूर यांची. तिथे आम्ही 1 नंबरचं मानकरी राहिलो होतो. तिथे आम्हाला बुलेट भेटली होती. म्हणजे जवळजवळ 30 ते 35 टू व्हीलर, 2 ट्रॅक्टर, 1 स्कॉर्पिओ, हिंद केसरी, साहेब केसरी, महाराष्ट्र केसरी आणि छोटे झालेले शिवनेर केसरी, बामनेर केसरी, दावडी केसरी असे बरेच केसरी किताब राणाने आपल्या नावावरती केले. कसं होतं माहिती का, आता एवढी कंटिन्युटी बऱ्यापैकी बैल स्टॉप झाली. आता हे सीझन जवळजवळ 1.5 वर्ष झालं राणा टॉप मध्येच पळतोय. म्हणजे जेवढ्या बैलगाडा शर्यती झाल्या सगळीकडे 1 नंबर 2 नंबरला राणा आहेच. तर नियोजन करणं किंवा एवढा मोठा बैल दावणीला सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाही किंवा कोणाचंही काम नाही. तर एवढं कंटिन्युटी त्याच्या पाळण्यात ठेवण्याचं कारण काय, किंवा काय तुम्ही व्यायाम वगैरे त्याला वेगळं काय द्या? व्यायाम तर देतोच ना. आता आमचा जो मित्र परिवार आहे ना, मग ज्यावेळेस आम्ही घाट, आता समजा आज घाट करून आलो, 2-3 दिवस घाट नाहीये किंवा 8 दिवस घाट नाही, 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी आमचं जो मित्र परिवार आहे, अतुल शेठ शिंदे असेल, राहुल शेठ होरे असेल, राहुल शेठ दुधावडे असेल, सगळी पोरं आहेत ना, ती काय करतात, इथून 1-2 किलोमीटर आहे ना त्याला चालू अशी म्हणजे रनिंगच आहे थोडक्यात, जास्त स्पीड नाही, चालवायचं काम करतात. घाटाच्या आधी 1-2 दिवसापर्यंत त्याला चालवायची प्रॅक्टिस चालू असते आणि 1-2 महिन्यातून आम्ही त्याला पोहायला नेतो बांधाऱ्यावरती. पोहायला 1-2 वेळा घालतो आम्ही, वर्षातून 2-3 वेळा. त्याने फायदा होतो म्हणा. फायदा म्हणजे शिरा वगैरे मोका होत्या, चालला व्यायाम केल्याच्या नंतर त्याला पळायला स्पीड सापडतं ना. आता चिखलीची यात्रा झाली, चिखलीला 3रं वर्ष होतं, ट्रॅक्टर होता आणि 3च बाऱ्या होत्या. एक संतोष शेठ मांडेकर, तुम्ही आणि बालराव साहेब. काय क्षण काय होता तो, काय सांगशाल त्यावेळेस, काय वाटत होतं मनात? नाही का, बऱ्याच दिवसानंतर आमची सावड पहिली होती, त्यानंतर 1 महिनाभर गॅप पडला होता. आता नंतर परत नव्या दमाने सावड होती. काय होतं काय नाही, थोडासा उत्साह होता पण थोडा नर्वस पण होता बा. आता बरेच दिवस गॅप आहे, काय करतोय बैल काय नाही. पण त्या दिवशी राणा थोडा वेगळाच पळाला. त्यांनी भरपूर असं स्पीड लावलं. पहिल्यांदा ओमेची बरोबरी केली त्यांनी, फुल स्पीड, फुल म्हणजे त्यांनी पूर्ण ताकद 100% त्यांनी आम्हाला समाधानी केलं तिथं. आता राणा आठवणीतली बाबा एखादा हा घाट काय सांगता, कोणता घाट तुमच्या आठवणीत राहणार आहे राणाचा? हा या इकडे. काल आता आठवणीत राहण्यासारखे म्हणजे असे बरेच क्षण आहे. काय होतं, एक 8-10 घाटामध्ये अशी काही परिस्थिती आली गा, पहिले फेरायला बारी आमची लांब जाती आणि फायनलला 1 सेकंद आतून बारी झालेली. आता मग त्याच्यामध्ये उर्ष मावळ असेल, उंच खडक असेल, काय परत दावडी असेल. आता त्यानंतर साहेब केसरीला सुद्धा आम्ही 4 दिवस घाटाचा राजा राहिलो. त्याच्यामध्ये मेगा फायनलला पण आम्ही पूर्ण दिवसभरात घाटाचा राजा राहिलो होतो आणि मेन फायनलला थोडस सोडण्यात आमच्याकडून अवनय झाला म्हणून 1-2 मिली पॉईंटने आम्ही पुढे गेली बारी. 2 नंबरला आमची बारी झाली. तरी पण 1 नंबर मध्ये 5 बाऱ्या झाल्या, त्याच्यामध्ये आम्ही 2 नंबरला गेलो. तुम्ही काय सांगता, कोणता आठवणीत लक्षण तुमचा? आठवणीतला क्षण म्हणजे बऱ्याच ठिकाणी का 1-5 घाट आहेत असे, 4-5 घाट नाही का, की रानाची ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आज खरोखर त्याच्या पळायची गरज आहे आणि तो त्या शब्दाला नाही का मालक, आपण एखादं म्हणतो की प्रत्येक वेळेस म्हणतो की बैल हा मालकाचा ऐकत असतो, मालकाचं त्याला सगळं समजतं की त्या. आता एक वेळ मागच्या वर्षी दावडीचा एक किस्सा आहे की पहिल्या दिवशी आम्ही आमचं घरचं जुकाट घातलं होतं, त्या जुकाटावरती बारी आमची झाली नाही. त्याच्यानंतर आम्ही नाही का सगळ्यांनी प्रयत्न केले बैल जुळवायचा, आम्हाला काय बैल दुसऱ्या दिवशी 2 वाजेपर्यंत आम्हाला काय बैल जुळला नव्हता. एक इथं निमगावचा आमच्या मित्राचा बैल जुळला, तर दुसऱ्या दिवशी पण बैलांनी त्याच जोमाने त्याच्या स्पीडनी बाहेरी लावली, पण घाटाचा राजा झाली आणि नंतर अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर परत पुन्हा एकदा परत 1 नंबर फायनलचा मानकरी झाला.
म्हणजे नाही का की ज्यावेळेस असं आपण दोन आज दिवसात भरपूर 3 वेळा भरपूर गावांमध्ये गेलो, भरपूर गावात जाऊन उड्या मारल्या, आज स्वतःच्या गावात नाराज होऊन घरी येणं हे बरोबर त्याच्या पण मनाला पटलं नाही. आणि त्यामुळं त्यांनी दुसऱ्या दिवशी ते करून दाखवलं की जोपर्यंत, आणि त्याचं आहे वडगाव कांदळी सारखे त्या ठिकाणी सतत 3 वर्ष 1 नंबर 2 नंबर मध्ये तो फायनलला पात्र आहेच. साहेब केसरी, महाराष्ट्र केसरी. आम्ही उंच खडकला गेलतो RK ग्रुप नारायणगाव लक्ष. तर त्यावेळेस पण आमचं पहिल्या फेरीला 12 सेकंद 18 मिली पॉईंट बारी झाली आणि 12 सेकंद 20 पर्यंत ही बारी गेली होती. तर 2च पॉईंट होते. आमचे दादा सगळ्या त्यांना म्हटलं की नाही एवढ्या लांब बारी गेली किंवा काय. त्यावेळेस पण लक्ष आणि राणा, निलेश काळेचा मोत्या आणि ते हे आपलं याचे रांजणगावचे खेडकर त्यांचं ते जुकाट एकदम त्यावेळेस टॉपला पळत होतं. त्या जुकाटाच्या आतून फायनलला 1 नंबर फायनल 11:59 ला घाट त्या जुकाटाने तिथं आणला होता उंच खडकला. म्हणजे भरपूर वेळेस त्यांनी भरपूर ठिकाणी साथ दिली. थोडक्यात जिथं मालकाचं नाव ठेवायचं अस्तित्वाची ज्यावेळेस जागा आहे की इथं आपल्याला टिकलंच पाहिजे, त्या ठिकाणी त्यांनी दाखवूनच दिलं की जोपर्यंत मी येतो तोपर्यंत तुम्ही कोणी खचू नका अजिबात. सगळ्यात मोठा आठवणीतलं क्षण म्हणजे दावडी सारख्या ठिकाणी एकदम रानाने असं स्पीड लावलं, एकट्याने ओढून पाहिलाय, फेरा काढला आणि त्यानंतर एवढा शेजारचा बैल कमी झालता. परत फायनलला होती का नाही होती गॅरंटी नाही, तरी पण आम्ही झोपला. एवढं तुफान स्पीड लावलं त्याने तो त्यावेळेस थोडक्यात मालकासाठी पळाला, आमच्या संघटनेसाठी पळाला, आमच्या सगळ्यांच्या नावासाठी पळाला. असा बैल यापूर्वी कधी पळाला नव्हता. एवढा पळून तिथं त्यांनी 1 नंबरची फायनल बुलेटचा मानकरी ठरला आत्ताच 1 महिन्यापूर्वी. आणि प्रत्येक ठिकाणी तो असे काय रेकॉर्ड करतोय, जुन्या आठवणी पुसून तो नवीनच रेकॉर्ड करीत असल्यामुळं नवनवीन आठवणी नवीन आनंद मिळतोय आम्हाला. आता राणा म्हणलं ना तर घाटात एक वेगळा विषय येतो. राणा तुम्ही घाटाने उलटा चालवीत नाही आता खाली. ही काय प्रथा काय राणाच्या बाबतीत काय होतं, राणा छकडीचा बैल होता. ज्यावेळेस राणा इथं आणला त्याचा सराव चालू होता, त्याची प्रॅक्टिस चालू होती. राणाला गाड दाखवायला लागायचा, पण खालून गाड दाखवलं छकडीच्या बैलांना शक्यतो गोल ठरवतात, वळवायची सवय होती. म्हणून आम्ही घाटाने खाली आणायचं. हळूहळू आम्ही ती सवय त्याची बंद केली. नंतर त्याला खाली आणून मग झुपायचं. आता काय झालं, तो पूर्ण ट्रेन झालाय आणि तो झुपायला पण इतका शांत आलाय का तो झुपणीवरती पण उभा राहतो आणि झुपून उभा केला तरी थांबतो. आता थोडक्यात त्याला अनुभव काय म्हणतात त्याला, एखादा ज्येष्ठ व्यक्ती घरात असतो त्या पद्धतीने तो आता अनुभव येऊन तो शिकला, पूर्ण शिकला. आणि तो आता सध्या मालकासाठीच बोलतो, पूर्ण त्याला माणसासारखं कळतं. आता शरीर वैशिष्ट्य काय सांगशाल राणाची? रानाचं शरीर पहिल्यापासूनच असं सेफ मध्ये स्टील बॉडी टाईप आहे. आणि आपण जो रोजच्या रोज त्याचा व्यायाम करून घेतो, म्हणजे चालवणे, पोहणी घालणे, त्यामुळे तो आणखीनच फिट राहतो. बाकी काय होतं का माणसं बघताना किंवा घेताना काय बघितलं जातं बाबा, छाती, पायी, चौक, शेपूट, सगळ्या काही गोष्टी. आता तुम्ही त्यावेळेस घेतला, तुम्ही म्हणता 4 दात होता, म्हणजे बऱ्यापैकी मोठा होता. नाही आता हाग्य हातानाच ना शरीर त्याची परफेक्ट, त्याला खाली मानाला कांबळ नव्हती, तर पुढच्या पायामध्ये आपरा होता, कानाला लहान होता, स्वभावाने रागीट होता आणि चाल सगळ्यात भारी होती. तो सगळ्यात जास्त आवडतो किंवा घाटाचं त्याचं आकर्षण ठरतं ते फक्त त्याची चाल. दुसरा बैलगाडा क्षेत्रामध्ये चाल दिसण्याला लय महत्व, आणि तो जे चालतो ना, आता दुसरा कोणताही बैल चालला आता तो रुबाबात चालतो, डौलदार, अगदी रुबाबदार. नियोजन किंवा काय म्हणतात झुपायला, छाती वरती झुपणीला कोण असतं? आता छाती लावायला आमचे जोडदार अण्णासाहेब शिंदे असतात किंवा अतुल शिंदे, दोघे असतात छातीवरती. साईडला मी असतो किंवा आमच्या संघटनेचे अध्यक्ष अतुल भाऊ सत्य असतात. पाठीमागून माझे बंधू सर्व मित्र परिवार असतो. पुढे गाड राहिला माझाच बंधू दत्त कदम असतो, तो पुढे गाड धरलेला असतो. असं प्रत्येक व्यक्ती प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित असतो. पुढे निलेश दिघे म्हणून असतो, आमचाच पाहुणा तो पुढे उभा केलेला असतो, जेणेकरून सुरुवातीला बाहेर पाहू नये. अजून काय सांगशाल वैशिष्ट्य रानाचे? अजून तुम्ही काय होतं, आता तुम्ही जवळून पाहताय रोज त्याला, गटात गेल्यानंतर आणि गोट्यावरती काय वैशिष्ट्य? काय गोट्यावरती तो एकदम गरीब बैल आहे. गोट्यावरती असं कोणी म्हणणार नाही राणा एवढा स्पीड लावत असेल किंवा एवढा रागीट असेल. जोपर्यंत घरी येतपर्यंत तो गरीब आहे. ज्या आम्हाला घाटावरती जायचंय, आम्ही बैल सोडतो, बैल सोडून इथं का पुढे पुंजला
एकदा त्याला हळदी कुंकू लावलं आणि पळवून गेलते. बैल फिरवलं ना का बैल ऑटोमॅटिक गरम होतो गरम होतं. आणि मग त्याला कळतं का आपल्या घाटात जायचंय. आणि ज्या ड्रायव्हर परत बऱ्यापैकी शांत असतो, पण ज्यावेळेस घाटात नेऊन आम्ही बांधतो त्यावेळेस तो मातुकऱ्या चालू करतो. तसं गाडा आपला पळायचे. येऊन पुढे आता बऱ्यापैकी सगळ्या 2020 जे आता नियोजन चाललंय यातले बऱ्यापैकी 2020 चाललंय. एकदम ओमॅन राणा भेटेल प्रेक्षकांना बघायला. हे बैलगाडा क्षेत्र आहे याच्यामध्ये कधी काय होऊ शकतं. असं काय हाच पळेल का तोच पळेल, कदाचित भेटेल पण. सध्या तर आता भूषणवाला बालमा आहे ना त्यांची आमची सावड आहे. 2020 कुरुळीची यात्रा झालीच तर त्या यात्रेसाठी तर सध्या ही दोन बैल एकत्र दिसतील. पण इथून पुढचं आता सीजन संपत आलं, नंतर गणपतीमध्ये सीजन चालू होईल त्यावेळेस ठरवू मोम्यान राणा येतोय का आणखी आपलं बलमा आणि राणाची पहिली तिनेवाडी आता तिनेवाडी मध्ये झाली. कसं नियोजन वगैरे कसं केलं किंवा काय. आता का दावडीमध्ये आम्हाला बलमावाल्यांचं कांड होतं त्यावेळेस त्यांनी राणाला पाहताना तिथं पाहिला. त्यांनी आम्हाला सुचवलं आपली दोन्ही बैल आता मग आमचा बैल आजारी होता व्यवस्थित झाला एकत्र घातलं. आम्ही पहिलं राजगुरुनगरला नियोजन केलं होतं. आमचे मित्र अतुल भाऊ सातपुते त्यांनी नियोजन केलं होतं, त्यांचे मित्र आहेत ते. त्यांनी नियोजन लावलं पण राजगुरुनगर आम्ही बैल भरून निघालो. आमचं यात्रा कॅन्सल झाली, मग आमचं नियोजन थांबलं. 3 दिवसानंतर तेच नियोजन परत तिनेवाडीला झालं. तिनेवाडीला आम्ही बैल एकत्र झोपली. आम्ही दिवसभर तिथे घाटाचा राजा राहिलो. 11 सेकंद 30 मिली पॉईंट चांगली बारी झाली. जोकडही चांगलं झालं दोन्ही बैलांचं. शिराला शिड होत आली. फायनलला थोडासा पावसाचा व्यत्यय फायनल झालीच नाही. मग त्यानंतर 2020 साठी आम्ही परत नियोजन केलं होतं सगळ्यांची चर्चा वगैरे करून, पण तिथं पुन्हा पावसाचा व्यत्यय सगळं पुढे त्यामुळे यात्राच थांबल्या. मग सध्या आम्ही म्हटलं ज्यावेळेस यात्रा होईल त्यावेळेस एकत्र झोपू. रानाचा पळ पाहिलं ना एक शिस्त नाही का. तुम्हाला म्हणतो गड्याळ जर यायचं कारण जर असं रानाचं तर जिथं सुट्टी होती तिथंच बैल बाहेर. काय सांगशाल त्याविषयी. आता रानाची पळच अशी ते सगळ्यात महत्वाचं पण त्याला शिस्त जास्त आहे. छकडीला बैल लहानपणापासून पळत असल्यामुळं बैल दुरी सोडत नाही, ज्या जागी त्या सोडतो त्यासाठी बैल वरपर्यंत. आणि तेव्हापासून तो वरपर्यंत त्याला एकसारखं स्पीड. तो इकडे तिकडे बाहेर बघत नाही, शिव जात नाही, आत पडत नाही, त्यामुळे गाड्या पटकन लागत. भागाशेट टेंगले म्हणलं का नियोजनाचा बादशाह शर्यती मधलं एक टॉपचं नाव भागाशेट. तुम्हाला ज्यावेळेस बिसू चावला त्यावेळेस काय बघितलं होतं बागाशेटनी किंवा तुम्हाला काय सांगितलं होतं, कल्पना दिली होती काय. आता बागाशेटनी काय बघितलं होतं ते विचार त्यांच्यापाशी, परंतु त्यांनी आम्हाला सुचवलं त्यावेळेस शरीर एष्टीने बैल आम्हाला चांगला वाटला काय. आणि मग त्यांच्याकडनं आम्ही बैल आम्हाला शरीरात आणि सगळ्यात महत्वाचं आवडलं बैलाची चाल. ती चाल व्यवस्थित असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडनं तो बैल घेतला. आणि आता महत्वाचा मुद्दा असा राहतो बागाशेट ओळा सुद्धा त्यांनीच आम्हाला दिला आणि राणा तुम्हाला दिला आणि दोन्ही बैल टॉप. तर बागाशेट विषयी काय सांगतात. आम्हाला बैल बागाशेट टेंगले यांनीच दिलेला आहे. बागाशेट टेंगले यांचंच बऱ्यापैकी मागच्या वर्षभर ओम्या संघ सुद्धा नियोजन करताना ते नियोजन बागाशेट टेंगले यांचंच होतं. वारंगे मामाला वगैरे सांगून एकत्र सावड गाडवणारे बागाशेट टेंगलेचे त्यांनी पण आपल्या बैलाला चांगली चांगली सावड गाठून देण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं आमचे संबंध चांगले. दादा आता कसं होतं बैल एवढा मोठा बैल म्हणजे एक जबाबदारी असते, सुट्टी व्यवस्थित झाली पाहिजे, गाड्याला आपलं आतमध्ये आलं पाहिजे कारण रानाचं नाव आहे तेवढं. तर आपल्याकडून काही चूक नाही झाली पाहिजे ह्यासाठी तुमचं खालचं तळातलं नियोजन वगैरे कसं असतं सुट्टीचं. तळातलं नियोजन म्हणजे आता घेऊन आल्याच्या आपण घाटाणीवरती खालून घेऊन आल्याच्या नंतर तिथं आल्याच्या नंतर मी माझा बंधू राजे प्रवीण शिंदे म्हणून दादा असतील, सचिन, अतुल शेठ हे सगळेजण आम्ही तिथं असतो. छातीवरती आमचा अण्णा असतो पुढून, साईडला दादा असते, साईडला मी, त्याच्या बाजूला मी असतो. झुपणीचं काम एकदम परफेक्ट आहे नाही का. बैल हा झुपून पण उभा राहतो आणि झुपणी पण येतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जसं शेजारचा बैल जसा असेल त्या पद्धतीने आम्ही नियोजन करतो. आणि एक बैल एकदा त्याच्या फक्त एवढंच की थोडस स्लो पद्धतीने झुपणी घेतली तर एकदम करेक्ट कार्यक्रम. सगळं ठीक आहे. तुमची बारी 1 नंबर मध्ये होती, घाटाचा राजा होती, फायनल होतं, सगळं काय होतं. पण आता काय झालं माहिती का, परिस्थिती अशी झाली जी तरुण वर्ग आहे किंवा तरुण पिढी त्यांना माग उड्या मारण्यात जास्त आनंद आहे. पण कसं होतं पुढे गेल्यानंतर पुढं काही धोकादायक पद्धतीचं आळ व्यवस्थित नसतं काय काय गाठांना किंवा काही गाठांना बाबा त्याला भिंत वगैरे नसती, मोकळ्या असतात. तर अशा ठिकाणी तुम्ही बैलाची कशी काळजी वगैरे काय घेता.
काळजी म्हणजे आमच्याकडे एक टीम आहे मस्तपैकी, नाही का, आमचे मित्रच आहे सगळे. आता आपण पुणे जिल्ह्यात नाही का एक नाव आले बांडा ग्रुप, ती पण पोरं आमच्या मदतीला असते. पण आमचा आपला एक मित्र आहे, एक 4-5, राहुल दुधावडे, सुनील मोठे, अभिजित आंबराळे, राहुल होरे, अक्षय दुधावडे, अजून 2-3 पोरं अजून ते आले नाही आज. सगळे पोरं आहेत. ते पोरं एकदम नाही का असं वरती गेल्याच्या नंतर बाहेर ते पाठीमागे पाहत नाही किती सेकंद झाले काय झाले. जोपर्यंत बैल गाड्यातून बाजूला काढत नाही तोपर्यंत ते शांत बसत नाही. बाहेर साईडला काढून लिंबू वगैरे चारणे साईडला घेऊन त्याला पूर्णपणे शांत करायचं काम ही आमची एक टीम करत असते. त्याची काय एक खासियत आहे की त्याला आवाज जर दिला, आवाज जर दिला राणा तो आवाजाच्या दिशेने तो बऱ्यापैकी येतो आवाजाच्या दिशेने. थोडक्यात त्याला बोललेलं सगळं नाही तसं तेवढं खूप खूप समजतं आणि भरपूर समजतं त्याला की माणसाचे आपण म्हणतो ना की माणसाला तेवढं ज्ञान अक्कल ते तशी त्याला सगळं समजतं त्याला. आता रानानंतर एखादा तयार करायचं काही चालू आहे का नाही काही? सध्या तरी सगळी टीम शोधत आहे, दादा पण शोधत आहे, सचिन शेठ पण शोधत आहे. भेटल्याच्या नंतर होईलच रानासारखं. शक्यतो त्याच्यासारखं म्हणण्यापेक्षा तो होणे परत एकदा नाही का, एकदा एक माणूस असो की एकदा एक जो बैल झालाय तो परत पुन्हा होणे नाही. पण तोडीस तोड चालूच आता, भेटल्याच्या नंतर होईलच. आणि आता एक मध्ये आम्ही एक 6-7 महिन्यापूर्वी एक खरेदी केली. आता सध्या त्याचं ट्रेनिंग चालू आहे गुरु म्हणून. तो त्याच्यासोबत शेलपिंपळाच्या घाटात आम्ही त्याला जोडला होता. दिवसभर घाटाचा राजा होती, 1 नंबर फायनल पण झाली. 2 व्हीलरचा मानकरी ते पण गोरा चांगलंच पळते, वासरू ते पण चांगलंच आहे. आता सध्या ट्रेनिंगची गरज आहे, शिकवायची गरज आहे सध्या आहे अजून. आता कसं होतं तुम्ही सगळे जे पाहतोय मी तरुण पिढी जास्त आहे, तुमचा जो ग्रुप आहे किंवा संघटना आहे तुमच्यात असं म्हणजे नाही का मार्गदर्शन करायला किंवा बाबा हे असं करा तसं करा. ज्येष्ठ व्यक्ती 1-2-3च आहेत. तर जी आता नवीन पिढी येते किंवा तरुण वर्ग ह्या क्षेत्रात येतोय तर तुमच्याकडून त्यांना काय अनुभव वगैरे तुमचे काय मार्गदर्शन किंवा संदेश काय द्याल? संदेश नाही पण एक नाही का, जो आता इथं जेवढे पण आमचे तरुण सहकारीचे सगळे प्रत्येकाचे कामधंदा बघूनच हा नाद आमचा आम्ही जो जोपासतो. हा छंद आहे प्रत्येकाला छंद आहे. प्रत्येकाच्या घरातून थोडंफार इकडं तिकडं होतच नाही का, पण सगळेजण ज्याचं त्याचं काम बघून सगळे ह्या नादात आहेत. तर मित्रांनो हा आहे राणा. ज्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जेवढ्या काही पदव्या 2 वर्षात बैलांना भेटल्या त्या सगळ्या पदव्या राणाने आपल्या स्वतःच्या नावावरती केल्यात. भरपूर अशी बक्षीस जवळजवळ 60-70 लाख रुपये त्याच्या पुढे म्हणलं तरी चालेल. आणि असं नाही का तुम्ही 30 लाखाचा घ्या 25 लाखाचा घ्या. एक उत्तम उदाहरण या बैलाचं का फक्त 70,000 प्लस छकडीचा बैल आहे. 4 दात झाल्यानंतर यांनी खरेदी केलाय आणि आज आपल्या 4 बैलात तो आपला पळतोय बैल. त्याच्यामुळे ना प्रत्येक गोष्ट संयमाने घ्या असं मला तरी ह्या बैलाच्या याच्यातून अनुभव असा आला का संयम आणि व्यवस्थित नियोजन जर असेल तर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे होऊ शकता सक्सेसफुल. तुम्ही जेवढे कष्ट घ्याल त्याच्यासाठी तुम्ही जेवढे कष्ट घ्याल त्या कष्टाचं फळ कुठलाही मुका प्राणी असू दे तो मुका प्राणी तुम्हाला ते कष्टाचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. हे जिवंत उदाहरण आमच्या पुढे. भरपूर कष्ट घेतले आमच्या पूर्ण संघटनेने पूर्ण टीमने कष्ट घेतले. आबा असेल दादा असेल सचिन असेल सगळ्यांनी चालवण्यापासून घाटात गेल्याच्या नंतर थोडस वेगळं वळण लागलं होतं त्याच्यातून पण आम्ही त्याला पूर्ण सावरलं. सगळी टीम पूर्ण व्यवस्थित उभी करून ते आज पण तो कुठल्या पण बैलासोबत घाला जसा तो शेजारचा बैल जेवढ्या तोडीस तोड पळल तेवढ्या तोडीस तोड तुम्हाला पळणार आणि गाड्या हे 100% घाटाचा राजाचं दाखवणार म्हणजे दाखवणार. आणि एक त्याची एक थोडीशी खासियत आहे वेगळी की नाही का, जरी घाटाच्या राजाला थोडंफार मागं पुढं झालं तर 1 नंबर करायची जिद्द त्याच्यात आहेच आणि तो करतोच. बऱ्यापैकी भरपूर बैलांनी साथ दिली त्याला. जातीला काय होतो राणा दुगल मध्ये वाटतो नक्की म्हैसूऱ्या पण वाटत नाही आणि बेरड मध्ये राणा बेरड मध्ये टिकून पळल जास्त दिवस असं काय वाटतं तुम्हाला अनुभव? शरीर त्याचं नाही का, शरीर पाहण्यात छाती बघा तुम्ही आता छातीकडे बैल छातीचं माप हे आता पाहता नाही का. आता शरीर क्षेत्रात बरेच बैल पडतात मन्या आणि ओम्या ह्या 2 तोडीस बैलाच्या ह्या छाती ह्या बैलाची बघा तुम्ही किती मोठी खूप अंतर. आणि आपण कांबळ म्हणजे म्हणतो पूर्णपणे कांबळ नाही बैलाला. पुढच्या पायात थोडासा आपला आता घाट क्षेत्रात नाही का थोडा पुढच्या पायातला बैल आपरा लागतो मागून थोडासा उंच लागतो. त्या पूर्णपणे 100% त्याच्यात बसणार बैल. तुम्ही कुठल्या पण अँगलनी कोणत्या पण किती पण पारखीवर माणूस आणा तुम्ही त्याच्यात हा माणूस परफेक्ट बसणार म्हणजे बसणार. बरं त्याची एक खासियत अशी आहे की जर पहिल्या फेरीत जर तो बैल कमी झाला त्याला कळतं आपली वारी झालेली नाही
तर तो फायनलला त्याची भर 1 नंबर मध्ये काढून देणार. नाही झाली तर लय चिडचिड करणार तो. बरेच वेळा असं झालं नाही का, आता थोडीशी फायनल गेली आमच्याकडनं किंवा बारी पडली, घरी इथं आल्याच्या नंतर गाडी दाखवायला लावल्याच्या नंतर त्याचा जो अवतार असतो, आपण त्याचं जे रूप असतं ना, त्या रूप एकदम वेगळं. म्हणजे नाही का, तो 2 दिवस आहे ना, 2 दिवस हात मुरकेला असा हातच लावून देणार आहे. हे आपण सरळ असतं आपली रशी सुद्धा बदलून देत नाही बैल. एवढा अग्रेसिव्ह होतं, एवढा चिड होतं. जोपर्यंत बाहेर म्हणे आपण म्हणून नाही का, परत पुन्हा त्या एकदा जोशात येतपर्यंत बैल तो शांत होत नाही. आणि बाहेर झाल्याच्या नंतर पूर्णपणे आता पण नाही का, बाहेर झाल्याच्या नंतर निवांत सावलीला नेऊन बांधला, 1-2 तास त्याची बैठक असती. बैठक झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्याच जोशात त्या जोमात तो पुन्हा एकदा पळत असतो. घाटात वगैरे म्हणजे बसतो कसं काय असते? हा, घाटात बसतो ना तो. एकदा निघाल्याच्या नंतर पहिली बाहेर व्हायच्या आधी तो बसत नाही. एकदा पहिली बाहेर झाली त्याला आता सगळं समज. पहिली बाहेर झाल्याच्या नंतर तो एकदा सावलीला नेऊन आपण बांधला, एक पिंडी टाकली खायला, ते पिंडी टाकल्याच्या नंतर पाणी पिऊन आराम असतो. मित्रांनो, हा आहे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, साहेब केसरी, सगळ्या काही पदव्या कमी कालावधीमध्ये ज्या बैलाला भेटल्या, राणा. तर राणाच्या अशा पद्धतीने आपण ही मुलाखत घेतलेली आहे. एक सुंदर मुलाखत, सगळी त्यांची टीम आहे. तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.